नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपल्या हिंदू धर्मामध्ये सण आणि उत्सवांना खूप महत्त्व आहे. दर 3 वर्षांनी एक असा महिना येतो जो भक्ती आणि दहनासाठी अत्यंत खास मानला जातो. तो म्हणजे अधिक मास, ज्याला आपण ग्रामीण भागामध्ये धोंड्याचा महिना म्हणून ओळखत असतो. तर यंदा 2026मध्ये अधिक मास कधी आहे? तर बघा, अधिक मास जो आहे 17 मे 2026 या दिवशी अधिक मासाला सुरुवात होत आहे आणि 15 जून 2026 या दिवशी अधिक मास संपत आहे. धोंड्याच्या महिन्यात ज्याला अधिक महिना म्हणतो, या महिन्यात आपण लेक जावयाला घरी बोलवून वाण देत असतो, त्यांचा मान सन्मान करत असतो आणि असं करणं म्हणजे आपल्या जावयासाठी, त्याच्या प्रगतीसाठी, त्याच्या सुखासाठी हे चांगलं असतं. आणि म्हणूनच लेक जावयाला घरी बोलावून वाण काय द्यायचं. त्याचप्रमाणे बघा, अशी कोणती वस्तू आहे की ती सोन्याहून मौल्यवान आहे आणि अशी ही वस्तू लेक जावयाला आपल्याला द्यायची आहे, ती वस्तू कोणती आहे? त्याचप्रमाणे बघा, लेक जावयाला वाण देण्यासाठी ज्यांना जावई नसेल त्यांनी काय करायचं, किंवा ज्यांना आई नसेल मग अशा वेळेला काय करावं, याविषयीची आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आपण वाणामध्ये कोणत्या वस्तू द्यायच्या, कशा द्यायच्या, याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत. आपल्या हिंदू धर्मात अधिक मासाला खूप महत्त्व आहे, ज्याला आपण धोंड्याचा महिना म्हणतो, पुरुषोत्तम मास म्हणून देखील ओळखतो. तर हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात जावयाला वाण देण्याची एक परंपरा आहे. ही महाराष्ट्रात खूप जुनी आणि महत्त्वाची आहे. जावयाला श्री विष्णूचे रूप मानून त्यांचे पूजन केले जाते. 2026मध्ये अधिक मास 17 मेला सुरू होणार असून तो 15 जूनला संपणार आहे. तर अधिक मासामध्ये कोणतेही मांगलिक कार्य, शुभविवाह, लग्न कार्य किंवा कुठलेही शुभ कार्य केले जात नाही, गृहप्रवेश केला जात नाही. परंतु या महिन्यात अधिकाधिक देवांची उपासना, दानधर्म, एखाद्या ग्रंथाचं पारायण करणं, भगवत पारायण करणं, अशा तुम्ही धार्मिक गोष्टी ह्या महिन्यात करू शकतात. कारण हा महिना अधिकाधिक पुण्य कमवण्यासाठी अधिक महत्त्वाचा मानला जातो. तर आता अधिक महिन्यात ज्या मुलींचं नवीनच लग्न झालेलं आहे, अशा लेक जावयांना घरी बोलावून, त्यांच्या सवडीनुसार घरी बोलावून त्यांना मान सन्मान दिला जातो, त्यांचा आदर केला जातो. तर बघा, ज्या मुलींचं नवीन लग्न झालेलं आहे असे मुलं आणि अशा मुली आणि जावयांना खास करून अधिक महिन्यामध्ये सासू सासरे आपल्या घरी बोलवत असतात आणि त्यांचा मान सन्मान करत असतात. जावयाला साक्षात भगवान श्री हरी विष्णू यांचं रूप मानून त्यांची पूजा केली जाते. तर बघा, त्याचप्रमाणे जर का तुम्हाला लेक जावई नसेल मग तुम्ही कोणाला वाण देऊ शकतात? तर तुम्ही तुमच्या भाच्याला वाण देऊ शकता, किंवा तुम्ही तुमचे नणंद आणि तुमचे नंदेचे मिस्टर, नंदवा यांना देखील घरी बोलावून तुम्ही अधिक मासामध्ये वाण देऊ शकतात. बघा, वाण देण्यासाठी आपल्याला जावयाला त्यांच्या सवडीनुसार, त्यांच्या सोयीनुसार घरी बोलवायचं. घरी बोलवल्यानंतर त्यांना त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू, म्हणजेच बघा, त्यांना कपडे घ्यायचे आहेत, पूर्ण पोशाख त्यांना, भरपोशाख त्यांना द्यायचा आहे. त्याचप्रमाणे लेकीला साडी घ्यायची, तिच्या पसंतीने तुम्ही साडी घेऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांना घरी बोलावून त्यांना जेवायला केलं जातं. आता नवीनच लेक जावई असतील तर त्यांना घरी बोलावून त्यांचा मान सन्मान करायचा का? तर असं काही नाही. तुमचे लेक जावई जुने जरी असले तरी देखील तुम्ही त्यांना घरी जेवायला बोलवू शकता, कारण हे अत्यंत शुभ मानलं जातं. साक्षात जावयाला नारायणाचं, श्रीहरीचं रूप मानलं जातं. त्यामुळे तुमचे लेक जावई नवीन असोत किंवा जुने असो तरी त्यांना तुम्हाला घरी जेवायला बोलवायचं आहे. तुमच्या यथाशक्तीने तुम्ही त्यांना पोशाख आणि तुम्ही त्यांचा मान सन्मान करायचा आहे. त्यांना भेटवस्तू द्यावी, लेक जावयाला घरी बोलावून पोशाख द्यावा, लेकीला साडी घ्यावी, जेवायला बनवावं. त्याचप्रमाणे वाणामध्ये अनारसे देण्याची पद्धत आहे. जावयाला 33 अनारसे दिले जातात. 33 ही संख्या या महिन्यात अत्यंत शुभ मानली जाते. त्याचप्रमाणे तांब्याचे ताट, आता अनारसे हे तांब्याच्या किंवा चांदीच्या ताटामध्ये ठेवून दिले जातात. त्यावरती एक दिवा लावून दिला जातो. बघा, एक चांदीचे तामण आपल्याला घ्यायचं, त्यात 33 अनारसे ठेवायचे. चांदीचं घ्या किंवा तांब्याचं घ्या. त्यानंतर अनारशांच्यावर एक तांब्याचा किंवा चांदीचा दिवा लावून तो दान केला जातो. तर आता या अधिक महिन्यामध्ये खास करून चांदीची निरंजन घेण्याची एक पद्धत आहे. तुम्ही तुमच्या यथाशक्तीने, तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही जावयाला वाण भेटवस्तू देऊ शकतात. जर का चांदीची निरंजन घेणे शक्य नसेल तर तुम्ही तांब्याची निरंजन वाण म्हणून दिली तरी पण चालेल. तांबं असू द्या किंवा चांदी असू द्या,
शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे. अनारशासोबतच जावयाचा मान म्हणून आपण इतरही वस्तू देऊ शकतो. जसे की आपण नवीन कपडे घेणार आहोत, त्याचप्रमाणे कुर्ता, शर्ट, पॅन्ट, पीस, त्याचप्रमाणे आपल्याला शक्य झाल्यास आपण सोन्याची अंगठी, चेन किंवा चांदीची नाणी आपल्या परिस्थितीनुसार आपण त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकतो. त्याचप्रमाणे भेटवस्तूमध्ये आपण फळं देऊ शकतो, सुकामेवा, नारळ किंवा कोणत्याही 5 प्रकारचे फळे आपण वाण म्हणून देऊ शकतो. आता वाण देताना ते नुसतं हातात न देता ते शाश्वत पद्धतीने देणे हे महत्त्वाचं आहे. काही ठिकाणी जावयाला जुन्या परंपरेनुसार जावयाला सुगंधी उटणं, तेल लावून स्नान घालण्याची पद्धत आहे. जावयाच्या आवडीचा स्वयंपाक केला जातो. जेवताना जावयाच्या ताटाभोवती रांगोळी काढली जाते. जेवण झाल्यावर जावयाला पाटावर बसवून त्यांचे पाय धुतले जातात. कपाळाला गंध अक्षदा लावून त्यांचं औक्षण केलं जातं. काही ठिकाणी श्री पुरुषोत्तम प्रीत्यर्थ हे दान देत असल्याचा असा एक छोटासा संकल्प केला जातो. तांब्याच्या ताटात 33 अनारसे ठेवून त्यावर दिवा लावून ते ताट जावयाला दिले जाते. यावेळी जावयानं तो दिवा शांत होईपर्यंत तिथेच बसणं अपेक्षित असतं. यानंतर जावयाने सासूसासऱ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावा आणि सासऱ्यांनी जावयाला दक्षिणा द्यावी. आता काही ठिकाणी 33 अनारसे देणे शक्य नसेल तर ते 33 लाडू किंवा 33 फळेसुद्धा दिली जातात. अधिक महिना सुरू झाल्यापासून तो संपेपर्यंत तुम्ही कधीही हे वाण देऊ शकतात. त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये जावयाला घरी बोलवल्यानंतर धोंडे देण्याची एक पद्धत आता निघालेली आहे. धोंडे म्हणजे काय तर बघा, धोंडे हा पुरणाचा एक पदार्थ आहे. आपल्याला कणकेमध्ये पुरण भरून त्याचे गोल गोळे करून तळायचे असतात. याला आपण धोंडे म्हणतो. तर हे धोंडे द्यायला देखील महत्त्व आहे. ज्याप्रमाणे आपण 33 अनारसे देतो त्याच पद्धतीने 33 बत्ताशी देण्याची देखील एक पद्धत आहे. अधिक महिन्यामध्ये लेक घरी आल्यानंतर लेकीला नवीन जोडवं करणे किंवा तिचे जुने जोडवे असतील तर ते त्यामध्ये भर घालणे हे खूप शुभ मानलं जातं. आईने आवर्जून अधिक महिन्यात लेकीच्या जोडव्यांमध्ये भर घालावी किंवा चांदीची नवीन जोडवे तिला भेटवस्तू म्हणून द्यावी. हे लक्ष्मीकारक, सुखकारक मानलं जातं. आपल्याला देखील आणि तिच्या सौभाग्यासाठी देखील हे शुभ मानलं जातं. तर तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही जावयाला वाण देऊ शकतात. जास्त करून या महिन्यामध्ये जावयाला एक निरंजन आणि 33 अनारसे देण्याला अधिक महत्त्व आहे. जावयाला आपण साक्षात नारायणाचं रूप म्हणत असतो. त्याचप्रमाणे आपण जो दिवा देतो हा दिवा, आपली मुलगी पण ही लक्ष्मीकारक असते आणि हा दिवा ती तिच्या घरी देवघरात जेव्हा पेटवते तेव्हा तिला त्याचा देखील फायदा होत असतो आणि आपल्याला देखील होत असतो. आपण भगवान श्री हरी विष्णू यांना दीपदान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. तर या महिन्यामध्ये जसं धार्मिक गोष्टी करण्याला महत्त्व आहे त्याचप्रमाणे या महिन्यात दानधर्म करण्याला देखील खूप महत्त्व आहे. तर या महिन्यात दीपदान करण्याला देखील अधिक विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला काही देणं शक्य झालं नाही तरी देखील आपण 33 अनारसे, तांब्याचं ताट, एक निरंजन देऊ शकत. ज्यांना चांदीचं निरंजन घेणं शक्य असेल त्यांनी आवर्जून घ्यावं. ज्यांना शक्य नाही त्यांनी तांब्याचं निरंजन आवर्जून दान करावं. हे मुलीला देखील चांगलं असतं, त्याचप्रमाणे आपल्याला देखील लक्ष्मीकारक असतं. तर बघा, या महिन्यामध्ये जावयाला भगवान श्री हरिविष्णूंचं रूप मानून आपण जे पण काही दान जावयाला करू किंवा दीपदान करू हे साक्षात श्री हरी भगवान यांना दान केल्यासारखं आहे. तरी म्हणूनच आपण आपल्या परिस्थितीनुसार यथाशक्तीने होईल तसं जावयाचा मान सन्मान करायचा आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आवडला असेल तर एक लाईक करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.